बंटी शेठ, आता वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत, हे मोठाले खड्डे या ठिकाणी आहेत. आता रोड विभाग या ठिकाणी येतंय, जे जुनी डस्ट आहे ती डस्ट टाकतंय, पण वारंवार या ठिकाणी आमदार खासदार देखील येत आहेत. एवढा जो पॅसेज हा या ठिकाणी अपघात देखील होत आहेत. आपण या ठिकाणी आलात, नेमकी काय भूमिका आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी रोड होणं गरजेचं आहे? खरं तर आपला मुंबई नगर हा जो हायवे आहे हा वाहतुकीच्या निमित्तानं रहदारीचा आहे आणि त्यातल्या त्यात आपण आळे या ठिकाणी आहे. आळ्याच्या ठिकाणी रहदारी आणि वाहतूक हा निरंतर चालणारा हा ओघ जर पाहिला तर इथं खूप ट्रॅफिकचा समस्या असते. परंतु या खड्ड्यांमुळं इथं बाजूला शाळकरी मुलं, इथं पुढं शाळा आहे आणि सकाळ संध्याकाळ शेतकरी वर्ग दुधाच्या निमित्तानं किंवा याच्या माध्यमातून इथं येत असतो. परंतु आता झालंय काय, काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा जो सरकारचा प्रस्ताव आहे त्या निमित्तानं काम चाललेलं आहे, हे आपण पाहिलेलं. परंतु या आळ्याच्या या भागामध्ये सिमेंटचं काम नाही, पण असणारं डांबरीकरण जे आहे त्याला मोठमोठाले खड्डे पडले आणि त्याला उगाच काहीतरी मलमपट्टी म्हणून हा आत्ता जो प्रयत्न चालला आहे, पण याच्यावरच आम्ही समाधान मानून आता हे चाललं हे बरं म्हणून आपण काहीतरी आपलं समाधान करतोय असं दिसतंय. परंतु याच्यात जे लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, थोडक्यात आमदार खासदार यांनी विशेष लक्ष घालून जे रहदारीची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी कमी असं देखील कळतंय का हा पॅसेज पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होणार आहे या ठिकाणी, त्यासाठी तात्पुरतं खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे. होईल तेव्हा होईल सिमेंट कॉन्क्रीट, पण हे तात्पुरतं म्हणजे यालाच खूप उशीर लागलाय. याच्या अगोदर अपघात जवळजवळ आठवड्याला 2 अपघाताचं प्रमाण काय होतं, ज्याला नवीन गाडीवाल्याला तो खड्डा कळत नाही, रात्रीच्या वेळेस ते गाडी त्या खड्ड्यात आपटती आणि पुढे जाऊन तो अपघात होण्याचे हे प्रकरण खूप झालेले आहे. त्यामुळं हे होईल तेव्हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होईल, परंतु आत्ता विशेष लक्ष इथं लोकप्रतिनिधींनी घालून हा रस्ता याचं जे आता जी डागडुजी केली याच्या अगोदर सुद्धा करायला पाहिजे होती. आता एक पहा तुम्ही, इथं जर पाहिलं इकडे जावा तुम्ही तर हे तात्पुरतं केलेलं आहे. इतरत्र इकडला तिकडला राडा रोडा या खड्ड्यांमध्ये टाकलेला आहे, परंतु यांनी हे तात्पुरती मलमपट्टी करून फायदा नाही. याच्यात प्रॉपर सिमेंट किंवा तुमचं डांबरीचा लेप देऊन हे बुजवलं पाहिजे. हे 2च दिवसात आता परत खड्डा होणार. या ठिकाणी पाणी साचलं जातं, वारंवार या ठिकाणी खड्डे पडत आहेत. परंतु आता मागच्या वेळेस देखील आश्वासन देण्यात आली, नॅशनल हायवे विभागाचे जे अधिकारी होते त्यांनी सांगितले की आम्ही या ठिकाणचा पॅसेज बदलू, परंतु असं काही होत नाही. पुढील भूमिका काय असणार? नाही, बदलायचं तेव्हा बदलू द्या, पण आता मी सांगतोय ना का हा आळा फाटा आणि आळा परिसर जो आहे हा शेतकरी, लहान मुलं, शाळकरी मुलं यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे, संवेदनशील भाग आहे. तर त्या दृष्टीने जर इथं खड्डे राहिले तर वारंवार अपघात होईल. याच्यावर एक थोडंसं विशेष लक्ष घालून तो जो या रोडचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्याच्या इकडे लक्ष देऊन ते खड्डे पडू नये म्हणून कायमचं सोल्युशन केलं पाहिजे. आकाश प्लाय दुकान आहे त्या ठिकाणी एक मोठा खड्डा आहे, तिथं देखील अपघातात एकाचा मृत्यू झाला. असे अनेक प्रकरणं आहेत. आता ते काय होतं, हे नेहमीच प्रकरणं चालू असताना हे इथं एक अलर्ट भाग म्हणून त्यांनी याच्यात विशेष लक्ष द्यावं अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती राहील. खरं तर हे जे आत्ता तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे, ह्या मलमपट्टीने पुढं काही होणार नाही. तुम्ही पहा, आजची तारीख लिहून ठेवा, आठवड्यानंतर हा खड्डा परत तसाच राहणार आणि तसाच होणार. आता तुमची भूमिका काय असणार जर वेळेत जर खर्च बुजवले नाही किंवा पॅसेज रेट नाही? आता वेळेत जर झालं नाही तर आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार करू. पत्रव्यवहार न झाले तर आम्ही इथं रस्त्यावर सगळे शेतकरी वगैरे येऊन उभे राहू. आता ही तात्पुरतं आम्हाला समजूत काढण्याच्या माध्यमातून तुम्ही पहा, ही समजूतच आहे. इकडला राडा रोडा या खड्ड्यांमध्ये टाकला आणि तात्पुरती समजूत काढली, परंतु असणाऱ्या अपघातांचं प्रमाण पाहिलं, जाणाऱ्या शाळकऱ्यांचं इथं शाळकरी जी मुलं आहेत त्यांच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्या दृष्टीने इथं खूप महत्त्वाचं आणि विशेष लक्ष प्राधान्याने लक्ष देण्याचं, जिथं तुमचं ट्रॅफिकचं एरिया आहे, वाहतुकीचा एरिया आहे, जिथं लोकसंख्या जास्त आहे, जिथं लहान मुलं वावर जास्त आहे, शेतकऱ्यांचं वावर, तिथं तुम्ही विशेष लक्ष घाला ना. इकडं वाड्या वस्त्यांमध्ये जे हायवेच्या कडेला जे आहेत तिकडं ठीक आहे, पण इथं आळा स्टँड आहे, आळा फाटा आहे, पुढं इथं दूधडेअरी आहे, बाजूला शैक्षणिक संकुल आहे, या अनेक महत्त्वाच्या गोष्टी या निमित्तानं आहे. तर माझी तुमच्यामार्फत विनंती प्रशासनाला, शासनाला एवढी राहील की ही तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी याला कायमचं सोल्युशन देणं. सिमेंट कॉन्क्रीटचं होईल ते होईल, पण त्याच्या अगोदर या खड्ड्यांचं तात्पुरता इलाज करण्याकामी तुम्ही विशेष प्राधान्य द्या अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो.